नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन बाबत EPFO ने केली मोठी घोषणा। जाणून घ्या दरमहा किती वाढ होणार। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे सदस्यांच्या सुविधांसाठी वेळोवेळी बदल केले जातात, असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे। EPFO ने एक मोठे अपडेट जारी केले आहे, ज्यामध्ये खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। EPFOच्या या निर्णयामुळे लाखो सदस्यांना फायदा होणार आहे। त्याचवेळी EPS सदस्यांच्या सामान्य जीवनावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। बघूया सविस्तर माहिती। या योजनेचे फायदे असे असतील। EPFO ने अलीकडेच आपल्या पेन्शन योजनेत अनेक बदल केले आहेत, त्यामुळे कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मूळ पेन्शनच्या रकमेत वाढ होणार आहे। सरकारच्या या योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना आर्थिक बळ दिले जाणार आहे, ज्यामुळे ते चांगले जीवन जगू शकतील। सध्या EPS च्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 1000 रुपये पेन्शन दिली जात आहे। सध्या वाढती महागाई पाहता सरकार हा निर्णय घेत आहे, यामुळे EPFO ने ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये लवकरच वाढ होऊ शकते। EPFOच्या या प्रस्तावाच्या आधारे कर्मचाऱ्यांचे किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावरून 3000 रुपये केले जाईल असे मानले जात आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे। यासाठी सरकारला दरवर्षी अंदाजे 14,500 कोटी रुपयांची आवश्यकता असेल। सध्या ही योजना सुरू करण्याची कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच ती लागू होऊ शकेल असे मानले जात आहे। या लोकांना होईल फायदा। या योजनेचा लाभ सरकारी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देणार आहे, परंतु लाभार्थी EPS अंतर्गत नोंदणीकृत असावा आणि लाभार्थीची किमान 10 वर्षे सेवा असावी। याशिवाय व्यक्तीचे वय 58 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि लाभार्थीकडे चालू युनिव्हर्सल खाते क्रमांक असणे आवश्यक आहे। हे देखील महत्त्वाचे तथ्य। EPS मधील ही वाढ सर्व पात्र सदस्यांसाठी लागू केली जाईल। याशिवाय विद्यमान पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार नाही। या पद्धतीने अर्ज करा। जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। येथे तुम्हाला पेन्शन विभागात अप्लाय फॉर पेन्शन वाढीव हा पर्याय दिसेल। तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड भरावा लागेल। यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील। येथे तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल आणि तो सबमिट केल्यानंतर पोच पावती क्रमांक मिळवावा लागेल। पेन्शन वाढल्यामुळे तुम्हाला हे फायदे मिळतील। सरकारने पेन्शनमध्ये वाढ केल्यास पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे। त्याशिवाय वृद्धापकाळात त्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळू शकते। युनियनच्या या निर्णयामुळे पेन्शनधारकांची क्रयशक्ती वाढेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेगही सुधारेल। संघाच्या या पावलामुळे सामाजिक सुरक्षा मजबूत होण्यास मदत होणार आहे। भविष्यात बंपर फायदे होतील। सरकारच्या या निर्णयामुळे EPFOच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असून त्यामुळे सध्या पेन्शन कॅल्क्युलेशन फॉर्म्युल्यामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते। त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे। राहणीमानात सुधारणा होईल। EPFOची ही योजना कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढवू शकते, त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो। याशिवाय पेन्शनधारकांसाठीही हा मोठा दिलासा ठरू शकतो। यामुळे त्याचे राहणीमान तर सुधारेलच, पण वृद्धापकाळात त्यांना चांगली आर्थिक सुरक्षाही मिळू शकेल। सध्या ही योजना लागू करताना काही अडचणी येत आहेत, मात्र सरकार आणि EPFO यांच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यावर मात करता येऊ शकते। धन्यवाद।